मित्रांनो नमस्कार. करिअर ॲज CA, CMA, CS, CPA अँड CRFA अकाउंटिंग क्षेत्रातल्या करिअर्स आहेत. अकाउंटिंग क्षेत्र देखील विस्तृत असं क्षेत्र आहे. या 5 करिअर बद्दल थोडक्यात आपण आज माहिती पाहणार आहोत. सर्वांना परिचित असलेली पहिली करिअर आहे चार्टर्ड अकाउंटंट म्हणजे CA. हिशेब तपासणी, इन्कम टॅक्स, GST, टॅक्स ऑडिट, आर्थिक सल्ला इत्यादी कामे चार्टर्ड अकाउंटंट करीत असतो. CA चा कोर्स यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर तुम्ही इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया नवी दिल्ली ICAI या संस्थेचे सदस्य बनता. मग तुम्हाला एकतर कंपन्यांमध्ये CA म्हणून नोकरी करता येते. चार्टर्ड अकाउंटंटला बँका, फिनान्स कंपन्या, ऑडिटिंग फर्म्स, लीगल फर्म्स, मॅनेजमेंट कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, टॅक्सेशन कन्सल्टिंग फर्म्स, पब्लिक लिमिटेड कंपन्या, म्युच्युअल फंड्स, इन्व्हेस्टमेंट हाऊसेस इत्यादी ठिकाणी नोकरीसाठी भरपूर वाव आहे. नोकरीशिवाय त्यांना स्वतःची स्वतंत्र फर्म सुरू करता येते आणि स्वतःची प्रॅक्टिस उभी करता येते. चार्टर्ड अकाउंटंट होण्यासाठी दीर्घ प्रक्रिया पूर्ण करण्याची आणि भरपूर कष्ट करण्याची तुमची तयारी मात्र असायच हवी. पुढील प्रमाणे 10वी नंतर, 12वी नंतर किंवा पदवी नंतर तुम्ही हा अभ्यासक्रम सुरू करू शकता. आता 10वी नंतर कशी सुरुवात होते पाहूया. 10वी उत्तीर्ण झाल्यावर तुम्ही CPT कॉमन प्रोफिशियन्सी टेस्ट म्हणजे CA फाउंडेशन म्हणजेच प्रवेश परीक्षेसाठी रजिस्ट्रेशन करू शकता आणि नंतर 12वी उत्तीर्ण झाल्यावर या फाउंडेशन परीक्षेला बसू शकता. त्यात पास झाल्यावर CA च्या इंटरमिजिएट इंटिग्रेटेड प्रोफेशनल कॉम्पिटन्स कोर्स IPCC साठी रजिस्ट्रेशन तुम्हाला करावं लागतं. IPCC चा पहिला ग्रुप पास झाल्यावर ITT हा 4 आठवड्याचा, त्याचप्रमाणे ओरिएंटेशन ट्रेनिंगचा 15 दिवसाचा प्रोग्राम पूर्ण करावा लागतो. म्हणजे मग आर्टिकलशिप साठी म्हणजेच प्रॅक्टिकल ट्रेनिंग कोणत्याही चार्टर्ड अकाउंटंट मार्फत रजिस्टर करण्यासाठी करावे लागतं. त्यासाठी तुम्हाला ITT आणि ओरिएंटेशन ट्रेनिंग प्रोग्राम पूर्ण करावा लागेल. आर्टिकलशिपचा 9 महिन्याचा कालावधी पूर्ण झाल्यावर तुम्हाला IPCCच्या दुसऱ्या ग्रुपला बसता येईल. अशा प्रकारे IPCC म्हणजे इंटरमिजिएटचे दोन्ही ग्रुप उत्तीर्ण झाल्यावर आणि आर्टिकलशिपची कमीत कमी 2.5 वर्ष पूर्ण झाल्यावर तुम्ही CA च्या फायनल परीक्षेला बसू शकता. 12वी नंतर, 12वी उत्तीर्ण झाल्यावर तुम्ही डायरेक्ट CPTT म्हणजे फाउंडेशन परीक्षेला बसू शकता. सकाळ बाकीची पद्धत वर 10वी नंतर CA मध्ये दिल्याप्रमाणे समानच आहे. पदवी नंतर म्हणजे आफ्टर ग्रॅज्युएशन और पोस्ट ग्रॅज्युएशन पदवी किंवा पदव्युत्तर परीक्षेनंतर तुम्हाला या CPT मीन्स फाउंडेशन मीन्स एंट्रन्सला बसण्याची आवश्यकता नाही. मात्र तुम्हालाही ITT आणि OT पूर्ण करूनच आर्टिकलशिप साठी रजिस्ट्रेशन करता येते. 9 महिन्याचे आर्टिकलशिप झाल्यानंतर IPCC चे दोन्ही ग्रुप देता येतात. त्यात उत्तीर्ण झाल्यावर आणि आर्टिकलशिपची कमीत कमी 2.5 वर्ष पूर्ण झाल्यावर CA च्या फायनल परीक्षेला बसता येते. CA करण्यासाठी तुमच्या जवळ कॉमर्स मधली पदवी किंवा पदव्युत्तर पात्रता 55% गुणासह तर इतर शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी 60% गुणासह असणं आवश्यक आहे. प्रत्यक्ष परीक्षेपूर्वी किमान 9 महिन्याआधी रजिस्ट्रेशन करणं आवश्यक आहे. आर्टिकलशिप सुरू करण्याआधी किमान 100 तासाचे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचे ट्रेनिंग आणि 35 तासांचा ओरिएंटेशन प्रोग्राम पूर्ण करणं सक्तीचं आहे. फायनल परीक्षेला बसण्यासाठी आर्टिकलशिप पूर्ण करणं बंधनकारक आहे. 12वी नंतर CA पूर्ण करण्यास कमीत कमी 4.5 वर्ष लागतात, तर पदवीनंतर कमीत कमी 3 वर्ष लागतात. पदवीनंतर CPT म्हणजे फाउंडेशन कोर्स किंवा प्रवेश परीक्षाही द्यावी लागत नाही. पदव्युत्तर परीक्षेनंतरही CA करण्याची पद्धत आता सांगितल्याप्रमाणे पदवीधरांसाठी आहे, तशीच पदव्युत्तरांसाठी आहे. CA ची प्रवेश परीक्षा त्याबाबतची माहिती प्रथम ऍडमिशन फॉर्म भरून तो CA च्या इन्स्टिट्यूटकडे समक्ष किंवा ऑनलाईन सादर करावा लागतो. प्रवेश अर्जासोबत मार्कशीटची कॉपी जोडावी लागते. ऑनलाईन फॉर्म भरताना रजिस्ट्रेशन फी ₹100 भरावी लागते. नंतर ही फी एकूण फीतून वजा केली जाते. IPCC म्हणजे इंटरमिजिएटची परीक्षा वर्षात 2 वेळा म्हणजे साधारणपणे नोव्हेंबर आणि एप्रिल मध्ये घेतली जाते. IPCC ला बसण्यापूर्वी किमान 9 महिने आधी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे.
ITT आणि ओरिएंटेशन प्रोग्राम आर्टिकलशिप करण्याआधीच पूर्ण केलेला असावा लागतो. IPCCच्या आधी 9 महिन्याची आर्टिकलशिप पूर्ण करणं सक्तीचं आहे. पदवीधरांना डायरेक्ट रजिस्ट्रेशनसाठी रजिस्ट्रेशन फी ₹15,000 अधिक स्टुडंट ऍक्टिव्हिटी फी ₹2,000 आणि आर्टिकल असिस्टंट म्हणून रजिस्ट्रेशन फी ₹1,000 असे एकूण ₹18,000 भरावे लागतात. रजिस्ट्रेशन परीक्षेच्या किमान 9 महिन्या आधी करावे लागते. लेट रजिस्ट्रेशनसाठी योग्य ती लेट फी भरावी लागते. रजिस्ट्रेशनसाठी इन्स्टिट्यूटच्या www.icai.org या वेबसाईटवर जाऊन एक नवीन मेंबर अकाउंट तयार करावे. नंतर लॉग इन करावे. सर्व माहिती भरावी. सर्व संबंधित डॉक्युमेंट्स अपलोड करावीत आणि मग फी भरावी. CPT फाउंडेशन एक्झामिनेशन 12वी पास झाल्यांसाठी असते. त्यासाठी एकूण 4 पेपर्स आहेत. प्रत्येक पेपरला 100 मार्क्स आहेत आणि वेळ प्रत्येक पेपरला 3 तासाचा आहे. पहिला आणि दुसरा पेपर हा सब्जेक्टिव्ह आणि डिस्क्रिप्टिव्ह या स्वरूपाचे असतात आणि पेपर 3 आणि 4 पूर्णपणे ऑब्जेक्टिव्ह टाईप असतात. ऑब्जेक्टिव्ह टाईप पेपरला मध्ये निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम वापरली जाते. प्रत्येक चुकीच्या प्रश्न उत्तरामागं 1/4 मार्क कापला जातो. परीक्षेचं पासिंग प्रत्येक विषयाला 40% मार्क पडायला हवेत आणि ऍग्रिगेट मार्क संपूर्ण परीक्षेला फाउंडेशनच्या 50% मिळायला हवेत. ही परीक्षा वर्षात 2 वेळा घेतली जाते आणि परीक्षेचं माध्यम इंग्रजीत आहेच पण हिंदीची देखील सोय केलेली आहे. 4 पेपरची नावं अशी आहेत. पहिला पेपर आहे प्रिन्सिपल्स अँड प्रॅक्टिस ऑफ अकाउंटन्सी. दुसरा पेपर बिझनेस लॉ अँड बिझनेस कॉरेस्पॉन्डन्स. तिसरा पेपर बिझनेस मॅथमॅटिक्स, लॉजिकल रिझनिंग अँड स्टॅटिस्टिक्स आणि चौथा पेपर आहे बिझनेस इकॉनॉमिक्स अँड बिझनेस अँड कमर्शियल नॉलेज. आता या पेपरचा डिटेल सिलेबस ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरता रजिस्ट्रेशन कराल CPT साठी त्यावेळेस तुम्हाला त्या ब्राउचरमध्ये डिटेल सिलेबस मिळेल आणि त्याची पुस्तकं त्याच्या स्टडी नोट्स इन्स्टिट्यूटच्या वेबसाईटवर मिळतील आणि बाजारात देखील तयारीसाठी आवश्यक ती पुस्तके उपलब्ध आहेत. आपण थोडक्यात CA बद्दल माहिती पाहिलेली आहे. आता आपण दुसरा प्रोफेशन आहे कॉस्ट अकाउंटंट CMA. या कोर्सची प्रोफेशनल कोर्स हा देखील त्याची माहिती पाहणार आहोत. शास्त्रीय व्यवस्थापन शास्त्राने सायंटिफिक मॅनेजमेंट डिसिप्लिन कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटन्सी सेवेला एक आवश्यक व्यवस्थापकीय सेवा म्हणून मान्यता दिलेली आहे. कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटंट बजेट आणि विविध स्टँडर्ड्स निश्चित करतो. ऑपरेशनल कार्यक्षमतेचे मूल्यमापन करतो. प्रोडक्शनच्या उत्पादकतेचे मोजमाप करतो. प्रॉफिट प्लॅनिंगचे कार्यक्रम तयार करतो. मॅनेजरियल डिसिजन घेण्यामध्ये एका मार्गदर्शकाची भूमिका बजावतो. खर्च आणि नफा यामधील होणाऱ्या नकारार्थी बदलाची जबाबदारी निश्चित करतो. वस्तूचे विक्री मूल्य, इन्व्हेंटरी कंट्रोल, निर्यातीची नफा क्षमता, फिजिबिलिटी स्टँडर्ड, गुंतवणुकीच्या योजना, मार्केटिंग अँड फिनान्स या संदर्भात मार्गदर्शन करतो. कंपनी कायद्याप्रमाणे कॉस्ट ऑडिट करणे, इन्कम टॅक्स व GST संदर्भात करदात्याच्या वतीने अपील करणे, कंपनी लॉ बोर्डापुढे बाजू मांडणे, जनरल इन्शुरन्स कंपन्याच्या वतीने इन्शुरन्स सर्वेअर अँड लॉस असेसर म्हणून काम करणे, कारखान्यातून कॉस्टिंग सिस्टीम सुरू करून देणे, खर्च नियंत्रण आणि खर्च कपात यासाठी उपाययोजना सुचवून उत्पादकतेवर परिणाम होऊ न देता खर्च कमीत कमी होण्यासाठी कंपन्यांना सहाय्य करणे, अर्थपुरवठा करणाऱ्या संस्था, बँका यांच्यासाठी टेक्नो इकॉनॉमिकच्या दृष्टिकोनातून प्रोजेक्ट रिपोर्टची छाननी करणे, बँकांची इन्शुरन्स कंपन्यांची प्रॉफिटेबिलिटी ठरवणे, कारखानदारांना मशीन्स बदलताना नवीन तंत्रज्ञान स्वीकारताना अचूक निर्णय घेण्यासाठी सल्ला देणे, कर्ज उभारण्यासाठी कॅश फ्लो, फंड फ्लो स्टेटमेंट तयार करून देणे, अशा प्रकारची विविध कामे कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटंट करीत असतात. ICMAI चे बरेच मेंबर्स कॉर्पोरेट सेक्टरमध्ये उच्च पदावर काम करताना दिसतात. कंपनी कायद्याप्रमाणे बरेच उद्योगधंदे वैधानिक स्टॅट्युटरी कॉस्ट रेकॉर्ड ठेवण्याच्या तरतुदीखाली आलेले आहेत. कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटंट हा ट्रस्टी, एक्झिक्युटर, ऍडमिनिस्ट्रेटर, आर्बिट्रेटर, रिसिव्हर, अप्रेझर, व्हॅल्युअर तसेच फायनान्शियल
फिनान्शियल आणि टॅक्सेसच्या संदर्भात कंपन्यांसाठी सेवा पुरवित असतात. सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट, विविध कोर्ट्स, लेबर ट्रायब्युनल आणि इतर कायदेशीर अधिकार मंडळ यांच्याकडूनही विविध कामासंदर्भात त्यांची वेळोवेळी नेमणूक होत असते. कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटंटला नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. कॉस्ट अकाउंटंटला मिळणारा प्रारंभीचा सरासरी पगार आहे 4 ते 6 लाख रुपये. अमेरिकेत CMA ची सॅलरी अॅन्युअल ॲव्हरेज सॅलरी अॅन्युअल आहे $1,00,000 वर्षाला स्टार्टचा. आणि अमेरिकेतला CMA आणि भारतातला CMA, ICMA US आणि ICMA इंडिया यांच्यामध्ये झाले MOU या अग्रीमेंट प्रमाणे इक्विव्हॅलेंट समजले जातात. नोकरी बरोबरच कॉस्ट अकाउंटंटला स्वतःचा स्वतंत्र व्यवसायही सुरू करता येतो, स्वतःची फर्म टाकता येते, स्वतंत्र प्रॅक्टिस करता येते. परंतु इंटरमिडिएट नंतर इन्स्टिट्यूटने ठरवून दिलेल्या नियमास अधीन राहून 3 वर्षाचा प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स घेणं आवश्यक आहे. अन्यथा इन्स्टिट्यूटची मेंबरशिप ही मिळत नाही आणि प्रॅक्टिसही सुरू करता येत नाही. सदर व्यवसायात यशस्वी होण्यासाठी, नावलौकिक आणि श्रीच्या प्राप्तीसाठी तुमच्याजवळ हुशारी, स्वतंत्र निर्णय घेण्याची क्षमता, कठोर परिश्रम करण्याची तयारी, अकाउंटन्सी आणि कॉस्टिंग या विषयाबद्दलची आवड, कॅल्क्युलेशनचा कंटाळा नसेल, निश्चयी वृत्ती, आत्मविश्वास, उद्योगधंद्याची आवड, संवाद कौशल्य, परिणामकारक सादरीकरण करण्याचे कसब, तर्कसंगत आणि सुसंगत विचार करण्याची सवय, इतरांबरोबर काम करण्याची तयारी, इंग्रजीचं चांगलं ज्ञान इत्यादी गुण तुम्हाला अंगी बाणवावे लागतील. सदर व्यवसाय हा खूप प्रतिष्ठेचा असून कामाचे समाधान, नावलौकिक आणि श्रीची भरपूर प्राप्ती करून देणारा आहे. ज्याच्या जवळ चौकटी बाहेर जाऊन स्वतंत्र विचार करण्याची ताकद आहे त्याच्यासाठी हा एक अतिशय उत्कृष्ट कोर्स आहे. शिवाय 30 जून 2020च्या गुगलवरील आकडेवारीनुसार आज देशात 48,675 कॉस्ट अकाउंटंट्स आहेत. CA 1 एप्रिल 2018च्या आकडेवारीनुसार CA टोटल चार्टर्ड अकाउंटंटचा आकडा 2,82,193 पेक्षाही जादा आहे. म्हणजे तुलनात्मक दृष्ट्या भारतामध्ये कॉस्ट अकाउंटंट हे चार्टर्ड अकाउंटंट पेक्षा संख्येने खूप कमी आहेत. म्हणजे आजही या प्रोफेशनमध्ये स्पर्धा खूपच कमी आहे. या कोर्सच्या परीक्षेमध्ये स्मरणशक्ती किंवा पुस्तकी पाठांतरावर भर नसून विद्यार्थ्यांच्या स्वतंत्र विचार करण्याच्या शक्तीवर आणि बुद्धिमत्तेवर भर आहे. परीक्षेचे स्टँडर्ड हे अतिशय उच्च दर्जे असून CA झालेल्या अनेकांनी कंटाळून शेवटी हा कोर्स सोडून दिलेले मी पाहिलं आहे. तुलनात्मक दृष्ट्या या परीक्षे पेपर्स खूपच अवघड असतात, परंतु प्रामाणिकपणे कष्ट करणाऱ्यांना मात्र तसे मुळीच नाही. कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटंट फार मोठ्या प्रमाणावर प्रतिष्ठा पावलेला प्रोफेशन आहे. परंतु बऱ्याच वेळा अनेकांचा CMA, ICMAI, CWA आणि ICWAI या शब्दप्रयोगामुळे गोंधळ होतो. परंतु इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अँड वर्क्स अकाउंटंट्स ऑफ इंडिया ICWAI ने आपली ओळख बदलली असून ती आता द इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटंट्स ऑफ इंडिया ICMAI अशी झाली आहे. ICWA या कोर्सचं नाव CMA कोर्स असं झालं आहे. म्हणजे तांत्रिकदृष्ट्या ICWAI आणि ICMAI यामध्ये काही फरक नाही, दोन्ही एकच आहे. CMA ची परीक्षा भारतातील एक अतिशय अवघड परीक्षा आहे. CA निकालापेक्षाही CMA निकालाचे प्रमाण कमी आहे. CMA होण्याचे 4 टप्पे आहेत. पहिला टप्पा CMA फाउंडेशन, दुसरा टप्पा CMA इंटरमिजिएट, तिसरा टप्पा CMA फायनल आणि चौथा टप्पा 3 years प्रॅक्टिकल ट्रेनिंग इन एरियाज लाईक मॅनेजमेंट अकाउंटिंग, कॉस्ट अकाउंटिंग, टॅक्सेशन, ऑडिट, corporate laws, without which, as though you have cleared your final examination, you cannot get the institute's membership and hence cannot use the CMA designation and cannot start your independent own practice. इथेही CA प्रमाणे प्रॅक्टिकल एक्सपिरियन्सला खूप महत्व आहे. यातली जो पहिली परीक्षा CMA फाउंडेशन त्याची फी आहे 4,000 रुपये आणि 12वी उत्तीर्ण झालेले CMA फाउंडेशन परीक्षेला बसण्यास पात्र असतात. ही परीक्षा
इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटंट कडून वर्षात 2 वेळा घेतली जाते. एकदा का तुम्ही फाउंडेशन परीक्षा उत्तीर्ण झाला की तुम्ही CMA इंटरमिजिएट परीक्षेला बसण्यास पात्र झालात. जर तुम्ही कुठल्याही शाखेच्या पदवीवर असाल तर तुम्हाला फाउंडेशन परीक्षेची गरज नाही. तुम्ही डायरेक्ट CMA इंटरमिजिएट परीक्षेला बसू शकता. CMA फाउंडेशन परीक्षा 4 पेपर मध्ये घेतली जाते. तर पहिला पेपर आहे फंडामेंटल्स ऑफ इकॉनॉमिक्स अँड मॅनेजमेंट. दुसरा आहे फंडामेंटल्स ऑफ फिनान्शियल अकाउंटिंग अँड कॉस्ट अकाउंटिंग. अगदी बेसिक आहे अभ्यास सगळा. तिसरा पेपर आहे फंडामेंटल्स ऑफ लॉ अँड इथिक्स. चौथा पेपर आहे फंडामेंटल्स ऑफ बिझनेस मॅथमॅटिक्स अँड स्टॅटिस्टिक्स. या 4ही पेपरच्या स्टडी नोट्स इन्स्टिट्यूटकडे मिळतात. बाजाराची तयारीसाठी योग्य ती पुस्तकं उपलब्ध आहेत. प्रत्येक पेपर 100 मार्काचा असून 3 तासाचा वेळ असतो प्रत्येक पेपरला. पासिंगसाठी प्रत्येक पेपरने 40% मार्क्स आणि सर्व पेपर मिळून म्हणजे ऍग्रिगेट 50% गुण मिळवणं आवश्यक आहे. पुढचा टप्पा आहे CMA एक्झिक्युटिव्ह म्हणजे इंटरमिजिएट परीक्षा. 12वी आणि फाउंडेशन कोर्स पास केलेले किंवा फाईन आर्ट सोडून कुठल्याही शाखेचे पदवीधर किंवा CS फाउंडेशन कोर्स केलेले किंवा CA इंटरमिजिएट उत्तीर्ण असलेले CMA इंटरमिजिएट परीक्षा देण्यास पात्र असतात. त्यासाठी प्रथम परीक्षेला बसण्यापूर्वी सक्तीचे 3 दिवसाचे कम्युनिकेशन अँड सॉफ्ट स्किल CSS चे प्रशिक्षण आणि 100 तासाचे कॉम्प्युटर ट्रेनिंग तसेच कोचिंग देखील समाधानकारकरित्या पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. ही परीक्षा जी CMA एक्झिक्युटिव्ह परीक्षा एकूण 8 विषयाची असून ती प्रत्येकी 4 विषयाच्या 2 ग्रुपमध्ये विभागलेली आहे. प्रत्येक पेपर 100 गुणाचा असून पासिंग प्रत्येक विषयात 40% आणि ऍग्रिगेट सगळ्या पेपरला मिळून 50% गुण मिळणं आवश्यक आहे. दोन्ही ग्रुपला एका वेळी बसता येते किंवा एक ग्रुप करून 2 वेळा मिळून ही परीक्षा पूर्ण करता येते. या परीक्षेचे विषय आहेत सिलेबस सांगणार नाही, विषयांची नावं फक्त सांगतो. सिलेबस तुम्हाला इन्स्टिट्यूटच्या वेबसाईटवर मिळू शकेल. पहिल्या ग्रुपमध्ये 4 पेपर आहेत. फिनान्शियल अकाउंटिंग, लॉ अँड इथिक्स, डायरेक्ट टॅक्सेशन, कॉस्ट अकाउंटिंग. दुसऱ्या ग्रुपमध्ये 4 विषय आहेत. ऑपरेशन्स मॅनेजमेंट अँड स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट, कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटिंग अँड फिनान्शियल मॅनेजमेंट, इनडायरेक्ट टॅक्सेशन आणि कंपनी अकाउंट्स अँड ऑडिट. तिसरा टप्पा या परीक्षेमधला CMA प्रोफेशनल म्हणजे फायनल एक्झाम. फी आहे 17,000 रुपये. CMA इंटरमिजिएट उत्तीर्ण झालेले CMA फायनलच्या परीक्षेला बसण्यास पात्र आहेत. CMA फायनल परीक्षेचा फॉर्म भरण्यापूर्वी CA इंटरमिजिएट प्रमाणेच प्रथम ओरल किंवा पोस्टल कोचिंगसाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करावे लागते. परीक्षेपूर्वी कोचिंग समाधानकारकरित्या पूर्ण केलं हवं. 7 दिवसाचा सक्तीचा इंडस्ट्री ओरिएंटेड ट्रेनिंग प्रोग्राम समाधानकारकरित्या पूर्ण केला हवा. 50 तासाचे ऍडिशनल कॉम्प्युटर ट्रेनिंग समाधानकारकरित्या पूर्ण केलेले हवे. फायनल पास झाल्यानंतर पण कॅम्पस पूर्वी 15 दिवसाचे ऍप्टिट्यूड ट्रेनिंग मॉड्युलर ट्रेनिंग सक्तीने पूर्ण करावे लागते. ऍप्टिट्यूड मॉड्युलर ट्रेनिंग 15 दिवसाचं सक्तीने पूर्ण करावं लागतं कॅम्पस इंटरव्ह्यूच्या आधी. फायनल झाल्यावर फायनल परीक्षेला बसण्यापूर्वी एकूण 3 वर्षातील कमीत कमी 6 महिन्याचे प्रॅक्टिकल ट्रेनिंग पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. CA फायनल पास झाल्यानंतरही 3 वर्षाचे प्रॅक्टिकल ट्रेनिंग समाधानकारकरित्या पूर्ण केल्याशिवाय इन्स्टिट्यूटची मेंबरशिप मिळत नाही आणि त्यामुळे CMA ही पदवी नावापुढे लावता येतही नाही आणि प्रॅक्टिसही करता येत नाही. हीच गोष्ट CMA फायनलला लागू आहे. CMA ची फायनल परीक्षा देखील 2 ग्रुपमध्ये विभागलेली असून प्रत्येक ग्रुपमध्ये प्रत्येकी 100 गुणांचे 4 पेपर्स आहेत. दोन्ही ग्रुपला एकाच वेळी बसता येते किंवा स्वतंत्ररित्या एक ग्रुपची परीक्षा देता येते. पासिंगसाठी प्रत्येक विषयात 40 मार्क्स आणि सर्व विषयात मिळून एकत्रित 50% गुण मिळणं आवश्यक आहे. आणि या परीक्षेत दोन्ही ग्रुपमध्ये विषय असे आहेत. पहिल्या ग्रुपमध्ये कॉर्पोरेट लॉज अँड कंप्लायन्स, स्ट्रॅटेजिक फिनान्शियल मॅनेजमेंट, स्ट्रॅटेजिक कॉस्ट मॅनेजमेंट, डिसिजन मेकिंग, डायरेक्ट टॅक्स लॉज अँड इंटरनॅशनल टॅक्सेशन हे 4 विषय आहेत. दुसऱ्या ग्रुपमध्ये कॉर्पोरेट फिनान्शियल रिपोर्टिंग, इनडायरेक्ट टॅक्स लॉज अँड प्रॅक्टिस, कॉस्ट अँड मॅनेजमेंट ऑडिट, स्ट्रॅटेजिक परफॉर्मन्स
मॅनेजमेंट अँड बिझनेस व्हॅल्युएशन. चौथा टप्पा आहे सीएमएच्या परीक्षेतला म्हणजे प्रॅक्टिकल ट्रेनिंग. फुल फ्लेज कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटंट होण्यासाठी सीएमए फायनल परीक्षेबरोबरच एकूण 3 वर्षाचे प्रॅक्टिकल ट्रेनिंग समाधानकारकरित्या पूर्ण करणं सक्तीचं आहे. हे ट्रेनिंग तुम्ही प्रॅक्टिसिंग कॉस्ट अकाउंटंट किंवा कॉस्ट अकाउंटच्या फर्ममध्ये पूर्ण करू शकता किंवा यापैकी कोणत्याही एका ऑर्गनायझेशनमध्ये पूर्ण करू शकता. केंद्र सरकार, राज्य सरकार, निमसरकारी संस्था, बँका, इन्शुरन्स कंपन्या, इतर फायनान्शियल इन्स्टिट्यूट्स, पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग्स, युनिव्हर्सिटीज, मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट्स, कोऑपरेटिव्ह सोसायटीज. ट्रेनिंग मात्र इन्स्टिट्यूटने मान्यता दिलेल्या या विषयांतर्गत असायला हवं. मॅनेजमेंट अकाउंटिंग मधलं ट्रेनिंग किंवा कॉस्ट अकाउंटिंग मधलं ट्रेनिंग, फायनान्शियल अकाउंटिंग किंवा फायनान्शियल मॅनेजमेंट, ऑडिटिंग, डायरेक्ट टॅक्सेशन, इनडायरेक्ट टॅक्सेशन, कॉर्पोरेट, इंडस्ट्रियल किंवा कमर्शियल लॉज, रेग्युलेटरी कंप्लायन्स, सिस्टीम अनालिसिस, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, प्रोजेक्ट मॅनेजमेंट, रिसर्च इन फिनान्स, अकाउंट्स, कॉस्टिंग, टॅक्सेशन अँड मॅनेजमेंट, इंजिनिअरिंग सर्व्हिसेस, त्यामध्ये प्रोडक्शन ऑफ पॉवर, प्रोजेक्ट प्लॅनिंग इत्यादीशी संबंधित. अधिक माहिती इन्स्टिट्यूटच्या icmai.in या वेबसाईटला भेट दिल्यावर तुम्हाला कळू शकेल. तिसरा प्रोफेशनल कोर्स आहे कंपनी सेक्रेटरी CS. कंपनी सेक्रेटरीचा प्रोफेशन सुद्धा उत्तम आणि प्रतिष्ठेचा आहे. कंपनी सेक्रेटरी हा कंपनी व्यवस्थापनातील एक अतिशय महत्वाचा दुवा आहे. कंपनी सेक्रेटरी हा कंपनीचे संचालक मंडळ, भागधारक आणि सरकार यामधील एक महत्वाचा सांधा आहे, दुवा आहे. कंपनीची स्थापना, कंपनीच्या विस्तार योजना, कंपनीची पुनर्रचना, फॉरेन कोलॅबोरेशन, कंपन्यांचे एकत्रीकरण, दुसरी कंपनी खरेदी करणे इत्यादी बाबतचे मार्गदर्शन करणे, अकाउंटिंग, फायनान्स, कायदा या बाबी सांभाळणे, कंपनीच्या विविध सभा, कंपनीच्या भागभांडवलाचे रेकॉर्डिंग, शेअर इश्यू, ट्रान्सफर इत्यादी कामे कंपनी सेक्रेटरीला करावी लागतात. कंपनी सेक्रेटरी जवळ मल्टी-डिसिप्लिनरी कौशल्य, नैपुण्य असावं लागतं आणि कायदा, व्यवस्थापन, फायनान्स, कॉर्पोरेट गव्हर्नन्स या क्षेत्रामध्ये तर तो प्रवीण हवा. कंपनी सेक्रेटरीला छोट्या बड्या सर्व प्रकारच्या कंपन्यांमध्ये, प्रायव्हेट सेक्टर, पब्लिक सेक्टर, स्मॉल स्केल इत्यादी सर्वच क्षेत्रात नोकऱ्यांसाठी मोठा वाव उपलब्ध आहे. ज्या कंपनीचे वसूल भाग भांडवल 5 कोटी रुपयाहून अधिक आहे त्यांना कंपनी कायद्यातील तरतुदीप्रमाणे कंपनी सेक्रेटरी नेमणं सक्तीचं आहे. तर ज्या कंपन्या लिस्टेड कंपन्या आहेत म्हणजे ज्यांचे शेअर स्टॉक मार्केटमध्ये नोंदलेले आहेत अशा कंपन्यांनाही कंपनी सेक्रेटरीची नेमणूक करणं आवश्यक आहे. जर कंपनीचे भाग भांडवल 10 लाख रुपयापेक्षा अधिक आहे त्यांनाही कंपनी सेक्रेटरीची सेवा घ्यावीच लागते. कंपनी कायद्यातील तरतुदीनुसार कंपनी सेक्रेटरीलाही स्वतंत्ररित्या स्वतःची प्रॅक्टिस सुरू करता येते. ही परीक्षा इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया, नवी दिल्ली ICSI यांच्याकडून घेतली जाते. ज्यांना सेक्रेटरी कामाची आणि कायद्याची व्हाईट कॉलर प्रोफेशन मध्ये CA चे काम उच्च दर्जाचे आहे, पण त्याचबरोबर CMA आणि CS यांचे देखील स्वतःचे असे वेगळे स्वरूप आहे. CA चा कोर्स ICAI, CMA चा कोर्स ICMAI, तर CS चा कोर्स ICSI या पार्लमेंट कायद्यान्वये निर्माण झालेल्या संस्थांकडून नियंत्रित केला जातो. हे जे 3 कोर्स पाहिले, तिन्ही कोर्सची नावं तुम्ही या ना त्या ठिकाणी ऐकलेली असतील पहा. पुढचा कोर्स आहे, पुढचे 2 कोर्स आहेत, ते दोन्ही महत्वाचे आहेत. त्यातला पहिला कोर्स आहे सर्टिफाईड पब्लिक अकाउंटंट CPA. हे नाव एखादं तुम्ही ऐकलं नसेल, सगळ्या जगभर प्रसिद्ध असलेले नाव आहे. सगळ्या जगात CPA ना संधी उपलब्ध आहेत. CPA ही अमेरिकेतील अकाउंटन्सी क्षेत्रातील एक सर्वोच्च अशी पात्रता असून सर्व जगात मान्यता पावलेली आहे. सदर पदवी 12 महिन्यापेक्षाही कमी कालावधीत मिळवता येते.
या पदवीमुळे जगात कुठेही भारताबाहेरही चांगली नोकरी मिळू शकते किंवा संबंधित अटींना पात्र राहून अगदी अमेरिकेतही स्वतंत्ररित्या प्रॅक्टिस करून भरपूर पैसा आणि मान-मर्तब मिळू शकतो. CPA पदवीमुळे तुमचे स्वतःचे मूल्य देखील खूप वाढते. तुम्हाला आंतरराष्ट्रीय पातळीवर मान्यता प्राप्त होते. जगातील मोठ्या 4 देशात आणि मोठ्या मल्टीनॅशनल कंपन्यात, उदाहरणार्थ डिलॉइट यासारख्या मोठ्या कंपन्यात मल्टीनॅशनल, त्या कंपन्यामध्ये करिअरच्या मोठ्या संधी मिळण्यास मोठा वाव निर्माण होतो. उत्तम नेतृत्व गुण, आंतरराष्ट्रीय दृष्टिकोन, विशेष व्यावसायिक आणि या डिग्रीमुळे विशेष व्यावसायिक दर्जा प्राप्त होतो. ही पात्रता अमेरिकेतल्या चार्टर्ड अकाउंटंटच्या पात्रते समकक्ष समजली जाते. CPA परीक्षेची आंतरराष्ट्रीय केंद्रे भारत, मिडल ईस्ट, जपान, युरोप आणि ब्राझील इथे आहेत. CPA परीक्षा अमेरिकन इन्स्टिट्यूट ऑफ CPA AICPA या जगातील सर्वात मोठ्या शैक्षणिक संघटनेकडून घेतली जाते आणि CPA यशस्वीरित्या पूर्ण करणाऱ्यांना या संस्थेचे सदस्यत्व बहाल केले जाते. या परीक्षेला बसण्यासाठी 120 क्रेडिट मिळवणं आवश्यक आहे. ही परीक्षा द्यायची असेल तर तुमच्याजवळ 120 क्रेडिट असणं आवश्यक आहे. तर CPA लायसन्ससाठी 150 क्रेडिट मिळवावे लागतात. भारतातील NAACची A ग्रेड मिळवलेल्या विद्यापीठातून BComला फर्स्ट क्लास मिळवणाऱ्याला 120 क्रेडिट दिले जातात. म्हणजे CPA परीक्षेला बसण्यास पात्र समजले जाते. ज्यांना 120 क्रेडिट मिळत नाहीत अशा उमेदवारांनी अमिटी युनिव्हर्सिटी सारख्या योग्यता विद्यापीठाकडून ऑनलाईन पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन पब्लिक अकाउंटिंग मिळवणं आवश्यक ठरतं. या डिप्लोमाचा अभ्यासक्रम पूर्णपणे CPA परीक्षेच्या अभ्यासक्रमासारखा आहे. CPAच्या परीक्षेला पुढील 4 पेपर्स असतात: फिनान्शियल अकाउंटिंग अँड रिपोर्टिंग, ऑडिटिंग अँड अटेस्टेशन, रेग्युलेशन्स म्हणजे लॉ, बिझनेस एन्व्हायरमेंट अँड कन्सेप्ट. प्रत्येक पेपरला 4 तास वेळ असतो. प्रश्नांचं स्वरूप: फिनान्शियल अकाउंटिंग अँड रिपोर्टिंग, ऑडिटिंग अँड अटेस्टेशन आणि रेग्युलेशन या तीनही पेपर्सना 100% ऑब्जेक्टिव्ह टाईप प्रश्न असतात. 3 पेपर ऑब्जेक्टिव्ह टाईप असतात. चौथा पेपर जो आहे बिझनेस एन्व्हायरमेंट अँड कन्सेप्ट, या पेपरमध्ये 85% ऑब्जेक्टिव्ह टाईप प्रश्न असतात, 50% मल्टिपल चॉईस टेस्ट, 35% सायमल्टेशन आणि 15% वर्णनात्मक स्वरूपाचे प्रश्न असतात. म्हणजे 85% जे ऑब्जेक्टिव्ह प्रश्न आहेत त्याचे विश्लेषण आहे, 50% त्यातले मल्टिपल चॉईस आणि 35% सायमल्टेशन टाईपचे असतात. असे 85% ऑब्जेक्टिव्ह आणि राहिलेले 15% डिस्क्रिप्टिव्ह स्वरूपाचे असतात. ही परीक्षा भारतात 2 वेळा साधारणपणे जून आणि सप्टेंबर मध्ये घेतली जाते. या परीक्षेचे प्रशिक्षण माइल्स एज्युकेशन, माइल्स एज्युकेशन या संस्थेकडून भारतात देण्याची सोय उपलब्ध आहे. त्यांची भारतात अहमदाबाद, बेंगलोर, चेन्नई, दिल्ली, हैदराबाद, कोची, कोलकाता, मुंबई आणि पुणे येथे, तर भारताबाहेर युनायटेड अरब इमिरेट्स मध्ये दुबई येथे आणि अमेरिकेत बोस्टन, शिकागो, डलास, ह्युस्टन, लॉस एंजेलिस, न्यूयॉर्क, सॅन फ्रान्सिस्को आणि सिएटल येथे प्रशिक्षण केंद्रे उपलब्ध आहेत. अधिक माहितीसाठी त्यांना info@mileseducation.com या ईमेल आयडीवर ईमेल पाठवून संपर्क साधावा किंवा त्यांच्या वेबसाईटला भेट देऊन तिथूनही ही माहिती गोळा करता येईल. वेबसाईटचं नाव मी पुढे देणार आहे टेक्स्टच्या स्वरूपात. आताही सांगतो, mileseducation.com, सोपेपणा MILESEDUCATION, mileeducation.com या वेबसाईटला भेट द्या. तुम्हाला त्यांच्या ट्रेनिंगची माहिती, फी ही सगळी माहिती या ठिकाणी मिळू शकेल. तसेच न्यू हॉरिझॉन एज्युकेशनल इन्स्टिट्यूट प्रायव्हेट लिमिटेड, सिटी पॉइंट बिल्डिंग, ढोले पाटील रोड, बंड गार्डन, पुणे 1 यांच्याकडूनही समक्ष भेट देऊन तुम्हाला माहिती मिळू शकेल. यांच्याही पुण्यात, मुंबई, न्यू दिल्ली, बेंगलोर, चेन्नई, अहमदाबाद, हैदराबाद, कोलकाता, चंदीगड या ठिकाणी CPA तयार करण्याची सोय आहे. यांची वेबसाईट आहे www.baker
BECKER कन्व्हायझर CONVISCR.com ही त्यांची वेबसाईट आहे. तिथेही भेट द्या. तिथेही तुम्हाला या संस्थेबद्दल माहिती मिळेल. मग कुठं ट्रेनिंग घ्यायचं, किती फी आहे, ही सगळी माहिती तुम्हाला मिळेल. चांगली तयारी करून घेतली जाते बा या ठिकाणी. CPA पास झालेल्यांना मिळणारा प्रारंभीचा पगार अमेरिकेत MBA करणाऱ्यांना मिळणाऱ्या पगारा एवढा, म्हणजे साधारण सरासरी वर्षाला $80,000 पर्यंत, म्हणजे 56 लाख रुपयापर्यंत पगार मिळतो सुरुवातीचा. सदर कोचिंग देणाऱ्या संस्थांकडून CPA प्रवेश, पात्रता, व्हिसा, प्रवास, परीक्षेच्या वेळी राहण्याची सोय या बाबतीत सेवा पुरवली जाते. परंतु फक्त ही परीक्षा म्हणजे फक्त 4 पेपर पास करून तुम्ही पूर्णतः CPA होऊ शकत नाही आणि त्यामुळे तुम्हाला CPA म्हणून स्वतंत्र प्रॅक्टिस करता येत नाही. CPA लायसन्स मिळण्यासाठी पुढील बाबींची पूर्तता करणं आवश्यक असतं. अमेरिकेतल्या प्रत्येक राज्याच्या लायसन्ससाठीच्या अटी वेगवेगळ्या आहेत. तुम्हाला ज्या राज्यात प्रॅक्टिस करायची आहे त्या राज्यातील CPA लायसन्स प्रोसिजर समजावून घेऊन त्याप्रमाणे पावलं उचलणं आवश्यक आहे. जवळजवळ सर्वच राज्य 3E वर आधारित पद्धत वापरतात, ज्यामध्ये पहिला E आहे एक्झाम, दुसरा E एज्युकेशन आणि तिसरा E एक्सपिरियन्स. असे 3 E आहेत. एक्झाम, एज्युकेशन, एक्सपिरियन्स यांचा समावेश होतो. प्रथम CPA उत्तीर्ण असणं आवश्यक असतं या रजिस्ट्रेशनसाठी, लायसन्स मिळण्यासाठी. अलाबामा राज्यात 150 क्रेडिटसह कॉमर्स किंवा अकाउंटन्सी मधली पदवी हवी. पब्लिक अकाउंटिंग मधील 1 वर्षाचा किंवा नॉन पब्लिक अकाउंटिंग मधील 2 वर्षाचा प्रत्यक्ष कामाचा अनुभव, त्या संदर्भातील लायसन्स, CPA ने व्हेरीफाय केलेल्या अनुभवाचा दाखला, AICPA ची इथिक्सची परीक्षा 90% स्कोअर उत्तीर्ण, या अटी जर पूर्ण केल्या तर अलाबामा राज्यात तुम्हाला प्रॅक्टिस करता येईल. अॅरिझोनामध्ये वरील अटी बरोबरच अनुभवाच्या बाबतीत विना वेतन 2 तासाचा अकाउंटिंग, ऑडिटिंग मधील अनुभव, CPAच्या आधीचा किंवा CPA नंतरचा, मग तो फुल टाइम, पार्ट टाइम किंवा इंटर्नशिप स्वरूपाचा असो आवश्यक आहे. कोलोरॅडो स्टेटमध्ये CPA लायसन्स मिळण्यासाठी 4 E's पास करणं आवश्यक आहे. मग 3 E होते, तर 4 E's आहेत कोलोरॅडोमध्ये. पदवीचे 150 आणि ऍडिशनल 36 क्रेडिट आवर्स. CPA परीक्षा पास. AICPA ची इथिक्सची परीक्षा 90% स्कोअर. लायसन्स CPAच्या सुपरविजन खाली 1800 तासाचा पब्लिक अकाउंटिंग किंवा इंडस्ट्री किंवा गव्हर्नमेंट किंवा अकॅडमिक यापैकी एकामधील प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स या अटी पूर्ण कराव्या लागतील. कोलंबिया स्टेटमध्ये फक्त 200 आवर्सचा एक्सपिरियन्स आवश्यक आहे. फ्लोरिडामध्ये CPA ग्रेड 3 वर्षांनी एक्सपायर होते. जर त्यापूर्वी तुम्ही तुमचे लायसन्स मिळवले नाही तर तुम्हाला पुन्हा CPA ला बसावे लागेल. 3 वर्ष आत CPA झाल्यापासून तुम्हाला फ्लोरिडामध्ये जर प्रॅक्टिस असेल तर लायसन्स मिळवावं लागेल. लायसन्स CPAच्या सुपरविजन खाली 1 वर्षाचा अनुभव आवश्यक आहे. मिशिगन स्टेटमध्ये, अमेरिकेतले स्टेट आहेत पहा, 150 तास ग्रॅज्युएशनचे पैकी 24 तास अकाउंटिंग मधील हवेत. 2000 तासांचा अनुभव. शिवाय जनरल बिझनेस मधील 24 तासाचे क्रेडिट. लायसन्स CPA कडील 2000 तासांचा अनुभव. इतर राज्यातील तपशीलवार माहिती साठी कॉन्टॅक्ट @2020 क्रेडिट डॉन्की. कॉन्टॅक्ट CONTACT @2020 क्रेडिट CREDIT डॉन्की DONKEY या ईमेल ID वर मेल पाठवून संपर्क साधावा. आणि आता शेवटचा प्रोफेशनल कोर्स आहे, आंतरराष्ट्रीय कोर्स आहे. हा कोर्स सनशाईन एरियामध्ये येतो. अजून अनेक जणांना ह्या कोर्सची माहिती नाही. काही थोड्या प्रोफेशनल्स याची माहिती आहे. अमेरिकेमध्ये आणि युरोपमध्ये हा कोर्स करणाऱ्यांना खूप मोठा वाव आहे. स्वतंत्र प्रॅक्टिस करायलाही वाव आहे आणि उत्पन्नाचं प्रमाण खूप मोठं आहे. त्या कोर्सचं नाव आहे फॉरेन्सिक अकाउंटंट. जर घडलेल्या घटनांच्या मागची कारणे शोधण्यात तुम्ही तरबेज असाल, तुम्हाला अकाउंटिंगची आवड असेल, इतरांनी केलेल्या चुका किंवा अफरातफर शोधण्याची तुमच्याजवळ कौशल्य असेल, तर फॉरेन्सिक अकाउंटिंग ही
तुमच्यासाठी एक अतिशय योग्य आणि आकर्षक करिअर ठरू शकते. फॉरेन्सिक अकाउंटिंगसाठी इन्व्हेस्टिगेटिव्ह टेक्निकची आवश्यकता असते. सगळे चार्टर्ड अकाउंटंट, सगळे कॉस्ट अकाउंटंट फॉरेन्सिक अकाउंटंट होऊ शकत नाही, नसतात. फॉरेन्सिक अकाउंटिंगमध्ये अकाउंटिंग स्टेटमेंटचे परीक्षण करणे, छाननी करणे आणि त्याचा अहवाल योग्य त्या स्वरूपात कोर्टाला उपयोगी ठरेल अशा प्रकारे सादर करणे आणि त्यासाठी अकाउंटिंग, ऑडिटिंग आणि इन्व्हेस्टिगेटिव्ह कौशल्याचा वापर करणे. तसं पाहिलं तर फॉरेन्सिक अकाउंटिंग आणि ऑडिटिंग एक सारखेच आहे, फक्त किंचित फरक करता येतो. म्हणजे फॉरेन्सिक अकाउंटिंग आणि फॉरेन्सिक ऑडिटिंग, लोक या ठिकाणी यामध्ये फरक करतात. तसा विशेष काही फरक नाही. फॉरेन्सिक अकाउंटिंग म्हणा किंवा फॉरेन्सिक ऑडिटिंग म्हणा, एक किंचित त्यामध्ये फरक करता येतो. तो म्हणजे फॉरेन्सिक ऑडिटचा प्रत्यक्ष संबंध येतो तो अकाउंटिंग स्टेटमेंट्स मधील फ्रॉडशी. ऑडिट हे इंटरनल किंवा एक्सटर्नल ऑडिटर, अमेरिकन इन्स्टिट्यूट ऑफ सर्टिफाईड पब्लिक अकाउंटंट ने घालून दिलेल्या स्टँडर्डच्या अधीन राहून ज्यावेळी अकाउंट संदर्भात, फ्रॉड संदर्भात कोर्ट केसेस निर्माण होतात त्यावेळी एक्सपर्ट म्हणून अकाउंटची छाननी करणे आणि केस समजण्यासाठी कोर्टाला मदत करणे हे काम फक्त फॉरेन्सिक अकाउंटंटच करू शकतो. म्हणजे फॉरेन्सिक अकाउंटिंगच्या मदतीने होऊ शकतं. यामध्ये पॉन्झी स्कीम्स, फ्रॉड्स, डॅमेजेस, बँकरप्सी, मिसअप्रोप्रिएशन ऑफ फंड्स सारख्या केसेसचा अंतर्भाव होतो. ज्यावेळी कोणीतरी फंड्सचा अपहार करतो आहे असा संशय येतो आणि ऑडिट रिपोर्टमध्ये त्याबद्दल काहीच माहिती नसते, त्यावेळी कंपन्या अशा केसेस इन्व्हेस्टिगेशनसाठी फॉरेन्सिक अकाउंटंट कडे देतात. सर्टिफाईड फ्रॉड एक्सपर्ट्स आणि सर्टिफाईड फ्रॉड एक्झामिनर्स असोसिएशन ने राष्ट्राला उद्देशून केलेल्या अहवालात, ही असोसिएशन आहे अमेरिकेतली सर्टिफाईड फ्रॉड एक्झामिनर्सची, त्यांनी अमेरिकेला उद्देशून एक अहवाल दिला होता 2016 मध्ये. त्यात असं स्पष्ट नमूद केलं आहे की एक्सटर्नल ऑडिटर्सनी एकूण फ्रॉडच्या फक्त 3.8% फ्रॉड्स उघडकीस आणले, तर फॉरेन्सिक अकाउंटिंगचे फिनान्शियल थेफ्ट, सिक्युरिटीज फ्रॉड, बँकरप्सी, डेप्ट डिफॉल्टिंग, इकॉनॉमिकल डॅमेजेस, टॅक्स इव्हेजन, कॉर्पोरेट व्हॅल्युएशन इत्यादी प्रकार पडतात. फॉरेन्सिक अकाउंटंट हा सनराईज व्यवसाय असून त्याची मागणी जगभर वाढत चाललेली आहे, परंतु सर्व चार्टर्ड अकाउंटंट हे करू शकत नाहीत. त्यासाठी विशेष कौशल्याची आवश्यकता असते. फॉरेन्सिक अकाउंटंट होण्यासाठी प्रथम तुमच्याजवळ अकाउंट मधील किंवा बिझनेस मधील पदवी असावीच हवी. त्यासोबत CPA लायसन्स एवढेच नव्हे तर सोबत फॉरेन्सिक अकाउंट्स मधील सर्टिफाईड फ्रॉड एक्झामिनर CFE, सर्टिफाईड फॉरेन्सिक अकाउंटंट CRFA किंवा सर्टिफाईड इन फिनान्शियल फॉरेन्सिक CFE पात्रता मिळवायला हवी. 2019 मध्ये प्रारंभीचा सरासरी वार्षिक पगार $71,550 म्हणजे 50,08,500 रुपये होता. 2028 पर्यंत, 2028 अजून 8 वर्ष पहा, 28 पर्यंत फॉरेन्सिक अकाउंटंटच्या नोकऱ्यात 6% वाढ होण्याची शक्यता आहे. तसं पाहिलं तर फॉरेन्सिक ऑडिट भारतात किंवा जगात कुठल्याही कायद्याखाली सक्तीचं नाही, परंतु मोठमोठ्या कर्जासाठी आणि त्याच्या रिस्ट्रक्चरसाठी भारतात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने फॉरेन्सिक ऑडिट सक्तीचं केलं आहे. जगातल्या 500 फॉर्च्यून कंपन्यांपैकी जवळजवळ 90% कंपन्या एक तरी CFE ला अपॉइंट करताना दिसतात. एका जागतिक अहवालानुसार उदयास येणाऱ्या नवीन फ्रॉड डिटेक्शन टेक्निकमुळे नजीकच्या भविष्यात फॉरेन्सिक अकाउंटंट्सना खूप मोठा वाव उपलब्ध होणार आहे. जागतिक पातळीवर अनेक विद्यापीठात आणि संस्थात फॉरेन्सिक अकाउंटच्या संदर्भात पदवी अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. त्या संस्था अशा आहेत, परंतु त्यांची नावं आणि इतर माहिती मी या व्हिडिओच्या शेवटी टेक्स्टच्या स्वरूपात देणार आहे, म्हणजे उच्चार किंवा स्पेलिंगची गफलत होणार नाही. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी CA, CMA, CS,
CPA आणि CRFA अशा 5 अकाउंटिंग क्षेत्रातल्या खूप महत्वाच्या प्रोफेशनची माहिती करून दिली आहे. त्यातील तुम्हाला रुचणारा पटणारा प्रत्येक प्रोफेशनची माहिती दिली. त्यामध्ये काय काम असतं प्रत्येक प्रोफेशनचं, CAचं काय, CMAचं काय, CPAचं काय हे दिलेलं आहे. त्याच्या सहाय्याने तुम्हाला कळेल की आपल्या अनुकूल प्रोफेशन कुठलं आहे. त्यापर्यंत प्रोफेशन निवडा आणि त्याला वाहून घ्या. एकदा त्या कोर्सची पदवी तुम्हाला मिळाली की तुमचं आयुष्य अतिशय उत्तम होईल. अर्थात त्रासाशिवाय कष्टाशिवाय काही साध्य होत नाहीये. ते शक्ती तुम्हाला ईश्वर देवो आणि तुमचं मनोइप्सित लवकर साध्य हो अशी शुभेच्छा देऊन थांबतो. थँक्यू व्हेरी मच.